नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. दुपारी उपमुख्यमंत्र्यांची भेट, रात्री मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक. गोकुळ निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते व गोकुळमधील शिवसेनेचे संचालक ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी दिनांक 28 भेट घेणार आहेत. दुपारी 12 नंतर त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला गोकुळमधील महायुतीचे नेते व काही मोजकेच संचालक उपस्थित राहणार आहेत. गोकुळबाबत मुंबईत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार असल्याने बैठकीमधील चर्चेकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असणार आहे. बैठकीसाठी काही संचालक सोमवारीच मुंबईत दाखल झाले, तर नेते मंगळवारी सकाळी पोहोचणार आहेत. गोकुळमध्ये महायुतीमध्येच वाद निर्माण झाला आहे. विशेषतः राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वर्चस्ववादाचा संघर्ष सुरू झाला. संघर्षामुळे महायुतीमध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण झाल्याने गोकुळमधील शिवसेनेच्या एका संचालकांनी या संघर्षाची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिली. शिंदे यांनी याबाबतची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घेतली व मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीसाठी पुढाकार घेतला. त्यानुसार मंगळवारी रात्री 8:30 वाजता मुंबईत गोकुळमधील भाजप राष्ट्रवादीमधील वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. बैठकीमध्ये गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा होईलच, पण प्रशासक नियुक्तीबाबत होणारी चर्चा महत्त्वपूर्ण असणार आहे. सद्यस्थितीत भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून गोकुळवर शासकीय प्रशासक आणण्याची हालचाली सुरू आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीला शासकीय प्रशासकांची नियुक्ती नको आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांसमोर गोकुळमध्ये संचालक मंडळाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी करणार आहेत. सहकार कायद्यात केलेल्या बदलानुसार हे शक्य झालं नाही तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य या पक्षांच्या प्रत्येकी 1 सदस्यांचा समावेश असलेल्या अशासकीय मंडळांची नियुक्ती करा अशीही मागणी केली जाऊ शकते. यावर उपमुख्यमंत्री किती आग्रही राहणार आणि मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे.